नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत पाटील पोळी भाजी केंद्राला भेट द्यायला। मित्रांनो, इथं व्हेज नॉन व्हेजचे भरपूर प्रकार आहेत, ते आपल्याला आज बघून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तर आपण आज आलो ठाण्याला पाटील पोळी भाजी केंद्र। मित्रांनो, ठाण्याला लगभग खूपच फेमस आहे। म्हणजे बोलायला गेलं तर आपण यांच्या इथे चिकन, मटन, मच्छी, अजून बिर्याणी मध्ये इथं भरपूर प्रकार आहेत। मित्रांनो, कलेजी बिर्याणी झाली आणि आपले जे नॉर्मल असतात त्या बिर्याणी इथे आहेत। आणि मित्रांनो, इथे आहे ना मटन मध्ये भरपूर जे प्रकार आहेत। म्हणजे जसं बोलायला गेलं गुर्दा, वजडी, पाया, चिकन म्हणजे मटन मसाला, अजून मटणाचे अजून थोडेसे प्रकार आहेत तिथे, ते आपल्याला बघायचे आहेत। मित्रांनो, चिकन मध्ये पण भरपूर प्रकार आहेत, अजून मच्छी मध्ये भरपूर प्रकार आहेत, ते आपल्याला इथे बघायचं आणि खूप रिजनेबल रेट आहे मित्रांनो। आणि यायचं झालं ना तर ठाणा स्टेशनवर ना अगदी 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे पाटील आमच्या बघू शकतात। तर तुम्हाला रेल्वे स्टेशन बघायला मिळणार आहे। तरी आपण भेट घ्या ओनरची पहिली, कधी पण स्टार्ट झालं, कसं काय झालं, काय काय इथे मिळतं। पोळी भाजी केंद्र बोलल्यावरती मित्रांनो भरपूर म्हणजे व्हरायटी इथे येतात। व्हेज पण इथं आहे, नॉनव्हेज पण इथं आहे। पण मित्रांनो, जास्त बोलू ना ते नॉनव्हेज मध्ये इथे भरपूर तुम्हाला खायला काय मिळणार आहे। तर नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? अजित पाटील। अच्छा, आणि कधी पण सुरुवात झाली आपल्या? आपलं 12 वर्ष झाली चालू। 12 वर्षापासून आपल्याला चालू। ओके, आणि आपल्या इथं फेमस असं काय काय मिळतं? नॉनव्हेज सर्व, चिकन, मटन, तेजा वगैरे सर्व। म्हणजे आपल्या इथं नॉनव्हेज मध्ये पूर्ण प्रकार भेटतो। ओके, आणि बकऱ्याच्या पूर्ण पार्ट्स। बरोबर। आणि व्हेज मध्ये आपल्या इथे काय काय? व्हेज मध्ये लिमिटेड आहे, व्हेज थाळी असते। अच्छा, हा तेवढंच। किती ते किती स्टार्ट असतो आपला? सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत। ऍड्रेस सांगू शकाल का? ऍड्रेस ठाणे ईस्टला कोपरी मच्छी मार्केट समोर। अच्छा, म्हणजे ठाणा स्टेशनवर आपल्याला किती मिनिटं लागतील? ठाणे स्टेशन समोरच आहे, 5 मिनिटं। हा, 5 मिनिटाच्या वॉकिंग 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे ना। ओके, आणि किती दिवस चालू असतो आठवड्यातून, काय सांगू शकता? कंटिन्यू चालू असतो, बंद कधीच नसतं। अच्छा, कंटिन्यू चालू असतो। हे चिकन ग्रेव्ही वाला आहे। अच्छा, चिकन ग्रेव्ही वाला आहे। ओके, हे रस्सावाला चिकन आहे। हे रस्सावाला चिकन आहे का? तांबड्या रस्स्यामध्ये। तांबडा रस्सा। आणि आपल्याकडे काय प्राइस असेल तरी पण चिकनची स्टार्टिंग? चिकन आपल्याकडे 60 रुपयापासून स्टार्ट। 60 रुपयापासून म्हणजे हाफ आपल्याला मिळेल? हाफ प्लेट 60 रुपयापासून स्टार्ट आहे। ते चिकन आपल्याकडे 140 पर्यंत। अच्छा, ही सोयाबीन आणि शिमला मिरचीची भाजी आहे। ओके, हे वांगा बटाटा आहे आज। वांगा बटाटा आहे। ही डाळ आहे। हा तांबडा रस्सा आहे पूर्ण। तांबडा रस्सा आहे का? हे वजडी आहे। वजडी, वा। आणि मटन आहे सुक्का। मटन सुक्का। आणि आपल्या इथं मटनची काय प्राइस आहे? मटन आपल्याकडे 130 रुपयाला हाफ आहे। ओके, थाळी 170 रुपयाला। त्याच्यामध्ये 2 भाकरी, 3 राईस सर्व येतं। आणि आपल्याकडे भाकऱ्या किती प्रकारच्या मिळतात तरी पण? भाकरी तांदूळ, ज्वारी, हे सर्व आपण स्वतः बनवतो। आपल्याकडे भाकरीची प्राइस काय असेल तरी पण? 15 रुपयाला। 15 रुपये स्टार्ट आहे? अरे वा, खूपच स्वस्त आहे। म्हणजे भाकरीची साईज आहे, बघू शकता। आणि त्यात एकच भाकरी कोणती? ही ज्वारीची भाकरी। ही ज्वारीची भाकरी आहे ना मित्रांनो, बघू शकता याची किती म्हणजे साईज किती मोठी आहे। आणि ही आहे ती तांदळाची भाकरी का? अरे वा। आणि मित्रांनो, ही बघू शकता अगदी सळसळीत आणि पातळाची तांदळाची भाकरी आहे, बघू शकता। हे बघा मित्रांनो, वा। आणि ह्या दोन्ही पण कोणत्या पण घेतल्या तरी आपल्याला 15 रुपयाला मिळणार आहे का? रिटेलला 15 रुपये। अच्छा, होलसेल असेल तर मग तुम्हाला 10 रुपयापर्यंत भेटून जाईल। 10 रुपयापर्यंत मिळतात होलसेल मध्ये भाकरी 10 रुपये। तसे प्रचंड प्रमाणामध्ये इथे गर्दी होते इथे। म्हणजे लंच टाइम झाला ना की तुम्हाला जास्ती गर्दी इथं बघायला मिळणार आहे। आणि इथे तुम्हाला खाण्याची म्हणजे बसून खाण्याची सोय आहे, तर तुम्ही इथे येऊन खाऊ पण शकता। आणि वजडी आहे का दादा? ती वजडी तवा मसाला। अच्छा, वजडी तवा मसाला आहे। हे खिम्यामध्ये बनवतो। अच्छा, एक तुम्ही खिम्यामध्ये बनवता? खिम्यामध्ये। अच्छा, हा मटनचा खिमा आहे। अच्छा, हा मटनचा खिमा? हा मटन। मटनच्या खिम्याची आपली इथे काय दादा प्राइस असेल? आपल्या इथे मटन किंवा 60 रुपयापासून चालू। 60 रुपये असणार? अरे वा, खूपच स्वस्त आहे म्हणजे। आणि मित्रांनो, बघू शकता ही पहिली रेसिपी अशा बघत असतो की वजडी खिम्यामध्ये बनवता येणार। तर मटन खिमा आहे मित्रांनो, मटन खिमा आहे। आणि मटन खिम्यामध्ये वजडी बनवताय। ही रेसिपी पहिली जर तुम्ही जर बघितली असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा, कारण की मी पण हे आजच बघतोय। आणि स्वतः म्हणजे मालक पण त्यांचीच रेसिपी आहे तर ते स्वतः बनवतात, म्हणून अशी चव आहे इथं अजून। 12 वर्षापासून मित्रांनो या बिझनेसमध्ये आहेत, व्यवसायामध्ये आहेत ते, अजून ते ठाम आहेत। आणि तुम्ही गर्दी तर मागाशीच बघितली असाल, जिथं चव चांगली असते मित्रांनो तिथं गर्दी होतेच होते। तर मित्रांनो, हे आहे मटन तवा फ्राय, बघू शकता। तर ही पण रेसिपी मित्रांनो त्यांचीच आहे। आणि हे मसाले वगैरे दादा आपल्या सर्व घरचे? मसाले घरचे सगळे। अच्छा, ते गावाला बनतात, नंतर इकडे घेऊन। अच्छा, म्हणजे आपल्या गावी पहिले बनतात, त्यानंतर आपल्या इकडे शॉपवर देतात। अरे वा।
तर मित्रांनो ह्या मसाल्याची चव नक्की घ्यायला या तुम्ही इथे. घाटी मसाला कोल्हापूरचा. अच्छा, कोल्हापूरचा आपला घाटी मसाला आहे. वा वा. मित्रांनो बघू शकता मसाले पण तुम्हाला असे बाजारातले मिळणार नाहीत. त्यांच्या घरी मसाले बनलेले ते पण आपल्या गावसारख्या ठिकाणी बनलेले आहेत, तर खूपच चव चांगली लागणार आहे मित्रांनो. मित्रांनो रेडी आहे आपला मटन मसाला जो तव्यावरती बनवलेला असतो. मित्रांनो बघू शकला तुम्ही आता ही कशा पद्धतीने बघितली. कधीपासून भेट देत आहे पाटील? जवळजवळ 7-8 वर्ष झाली मी इथे येतोय कंटिन्यू. अच्छा. इथे जवळपास 4-5 दुकानं आहेत सेम, म्हणजे ज्यांच्याकडे आपल्याला किमा पॅटीस वगैरे किंवा भेजा वगैरे असं भेटतं, पण मी इकडेच नेहमी येतो. जास्त करून नॉनव्हेज मध्ये प्रेफर करतो. भेजा वगैरे कलेजी वगैरे खूप चांगली आहे, किमा पॅटीस सुद्धा खूप चांगली सवय, त्यामुळे इथे जवळपास 4-5 दुकानं त्यामधनं इथे कंटिन्यू येतो. बरोबर. आणि एक प्राइसच्या हिशोबाने काय बरं रिजनेबल म्हणजे रिजनेबल प्राइस आता मार्केट प्रमाणे जेवढं पाहिजे त्याप्रमाणे आहे. हो हो. मित्रांनो हे आहे कलेजी फ्राय बघू शकता. आणि कलेजी फ्राय पण तुम्हाला मित्रांनो तव्यावरती म्हणजे मिळणार आहे. तर आपल्या कलेजी फ्रायची तरी काय प्राइस असेल? 70 रुपयाला हाफ आहे का? अरे वा. तर मित्रांनो बघू शकता इथे सर्व रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे. 70 रुपयाला हाफ म्हणजे कायच नाही मित्रांनो. आणि ह्याच्यासोबत तुम्ही भाकरी आहे तुमच्यासाठी, पाव आहेत अवेलेबल, चपाती आहेत, जे तुम्हाला काय पाहिजे ते खाऊ शकता याच्यावर. आणि मित्रांनो इथं जास्त प्रकार म्हणजे तव्यावरती बनवून मिळतील तुम्हाला. म्हणजे आता बघू शकता वजळी मसाला पण आता तव्यावरती बनवून मिळतोय. म्हणजे तव्याची जी चव आहे ना खायची मित्रांनो ती खूप अलग आहे. आणि आपला जो पार्सल पण होतो का दादा? हो पार्सल. हो अच्छा. आणि काय असेल याची प्राइस? 50 रुपये. 50 रुपये. वाव. बघू शकता मित्रांनो किती स्वस्तामध्ये तुम्हाला मस्त खायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा बघूया भेजा फ्राय आहे. भेजा फ्राय हा मित्रांनो तव्यात बनतो, तुम्हाला माहिती असतं. आपल्या इथं भेजा मसाला की भेजा फ्राय दोन्ही आहेत? अच्छा, पाहिजे तसं म्हणजे आपल्या इथं बनवून मिळेल. तर मित्रांनो भेजा फ्राय तर तुम्हाला म्हणजे भेजा फ्राय पण आणि भेजा मसाला पाहिजे ना त्याची पण तुम्हाला इथे सुविधा आहे, म्हणजे मला पाहिजे ते मिळेल. आणि इथे परत सांगतो मित्रांनो इथं नॉनव्हेजमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार मिळणार आहे. मला इथं मित्रांनो जे पाहिजे मिळेल. चिकनमध्ये पण भरपूर आहे, मटनमध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत. आणि तुम्हाला फिशमध्ये बोललं तर फिशमध्ये पण तुम्हाला इथे व्हरायटीज मिळणार आहे. तर आत्ताच बघितलं युनिक प्रकार तुम्हाला ते बनवलं जाणार मित्रांनो. आता भेजा फ्राय आहे. आणि भेजा फ्रायची प्राइस काय असतात आपल्याकडे? 190 रुपयाला. तर मित्रांनो भेजा फ्रायची किंमत 190 रुपयाला आहे, बघू शकता. एकदम रिजनेबल प्राइसमध्ये इथे दिलं जातं सर्व आपल्याला. चिकन सुका थाळी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला राईस भेटणार. ओके. सुका चिकन भेटणार. तांबडा रस्सा, कांदा लिंबू, 2 ज्वारीच्या भाकरी. अच्छा. आणि काय प्राइस? 120 रुपयाला थाळी. 120 रुपये फक्त आपली सुका चिकन थाळी. कोणती थाळी आहेत आपल्या? तर आपल्याकडे वजडी थाळी, वजडी मसाला थाळी आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला वजडी भेटणार आहे, तवा फ्राय. ओके. तांबडा रस्सा असेल, तांबडा रस्सा, राईस, तांदळाच्या भाकरी भेटतात. तांदळाच्या भाकरी आता 1 की 2 मिळणार याच्यामध्ये? 2 मिळतात आपल्याला. 2 मिळतात. आणि चपात्या घ्यायच्या झाल्या तर 3 चपाती मिळणार आपल्याला. अरे वा. आणि काय प्राइस असेल तरी? त्याची 110 रुपये प्राइस. 110 रुपये. तर चला मित्रांनो पाटील पोली भाजी केंद्राची मी सुक्का चिकन थाली मागवली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं हे पण दाखवतो मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 भाकऱ्या मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ना ज्वारीची भाकरी पाहिजे ज्वारीची घेऊ शकता, चपाती पाहिजे चपाती भेटू शकतात, भाकऱ्या 2 येईल, चपात्या फक्त 3 आपल्याला ह्याच्यामध्ये खायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ना राईस मिळणार आहे. आणि जो चिकन आपण जो ऑर्डर केला ती थाली अजून. आणि हा तांबडा रस्सा आहे मित्रांनो. तर हा आपल्याला एवढा खायला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. तर चिकन खायची मजा आहे ना मित्रांनो जास्त भाकरीवरनच आहे. आणि भाकरीची जर क्वालिटी तुम्हाला दाखवली ना खरंच खूप छान भाकरी आहे यांची. एवढी सुळसुळीत आणि पातळ अशी भाकरी आहे, बघू शकता. एक मुठीमध्ये पण राहू शकते, एवढी सॉफ्ट आणि नरम भाकरी आहे. तर चला आपण टेस्ट करूया पहिली भाकरीची. भाकरीसोबत आपण ट्राय करूया. पहिला मी रश्श्यासोबत खाते मित्रांनो चिकनच्या. वा, खूप छान चव आहे. बोल होतो मित्रांनो, कारण की जेव्हा पहिला बाईट जो असतो आणि जिभावरती गेला की आपल्याला समजतो त्याची चव काय.
खरंच छान आहे. आणि पहिली गोष्ट आहे मित्रांनो, पीस भरपूर देतात हे लोक. हे बघा भरून भरून पीस दिलेले आहेत त्यांनी. हे बघा सर्व पीस आहेत सर्व. परत आपण पीस सोबत ट्राय करूया. त्याच्यामध्ये पीस आहे आणि पीस सोबत ट्राय करून बघूया कसा लागतो. वा, आता मला समजलं मित्रांनो खरं म्हणजे इथे जास्त गर्दी का होते, कारण की मित्रांनो चव चांगली आहे म्हणून जास्त गर्दी होते. आणि तुम्ही पण या, वेट करा जास्त वेळ नाही. आणि हे खाण्यावाल्यांना ना बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मी बोलू शकतो. काही एवढ्या स्वस्त दरामध्ये म्हणजे रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला इथे एवढं सर्व खायला मिळणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे. जे ठाण्याच्या बाहेर नाही येणार आहेत त्यांनी येऊ शकता, कारण की ठाणे स्टेशनला उतरल्यावरती ना 5 मिनिटाच्या अंतरावरती. जर चांगला तुम्ही चाललात तर 2 ते 3 मिनिटामध्ये, कारण की बाहेर स्टेशन आहे इथं. ही चांगली गोष्ट आहे की आपल्या ठाण्यामध्ये एवढा चांगल्या प्रकारे आणि एकदम ह्या म्हणजे कालात बघायला तर ही प्राइस आहे ना खूप म्हणजे रिजनेबल आहे. भाकरीची प्राइस 15,000 नाही, खूप चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे खिशाला परवडणारी मित्रांनो आपल्याला इथे प्राइस मिळणार आहे. तर नक्की व्हिजिट करू शकता. ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की व्हिजिट करा. हे आहे कांदा आपण खाया. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला तांबडा रस्सा पण देतात. तर तांबड्या रस्स्याची आपण एक टेस्ट बघूया कशी आहे, कारण की तांबडा रस्सा आहे ना मित्रांनो पियाची जी मजा आहे ना ती कुठंच नाही. तर बघूया. वा, खरंच खूप छान आहे. म्हणजे कुणी मला ना एवढा असं म्हणजे बाउल भरून जरी दिला ना की हा तांबडा रस्सा तर मी इझिली पिईन मित्रांनो. आणि एक चांगली गोष्ट आहे की तिखट नाही आहे आणि नॉर्मल आहे एकदम. तुमची मुलं आली तरी पण खाऊ शकतात, आता अशा पद्धतीत आहे. खरं खूप छान आहे. आणि ही सर्व चव आहे ना मित्रांनो असल घाटावरची आहे, म्हणजे आपल्या कोल्हापूर साईडची एक बोलू शकता. ही पुरी चव आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते आहे. तुम्ही पण या, चव ही घेऊ शकता तुम्ही देऊ. तर चला आपण राईस ट्राय नाही केलं, राईस आणि ह्याच्यामध्ये खाऊन बघूया कसं लागतं. मित्रांनो आपण आता राईस आणि चिकन बघूया कसा आहे कॉम्बिनेशन आहे. तर मला ना जास्त करून रस्सा आवडतो खायला चिकन सोबत. भातावरती रस्सा जो घेऊन आपण जो खातो ना तेव्हा मला खूप मजा येते. तर आता मी तसंच खाणार आहे. आणि एक पोली भाजी केंद्र बोलला ना मित्रांनो तर खरंच खूप व्हरायटीज असतात. जर तुम्ही गेले असाल काय काय लोकांची तर व्हेज व्हरायटीज असते पुरी, पण इथं आहे ना मित्रांनो तुम्हाला स्पेशली म्हणजे एकदम नॉनव्हेजची व्हरायटी जास्त आहे. म्हणजे हा खास एक बोलू शकतो पाटील पोली भाजी केंद्र. तर चला बघूया चव कशी आहे. काय बोलूच नाही शकत, कारण की अस्सल होममेड म्हणजे बनवलेले यांचे मसाले आहेत. आणि त्या मसाल्याची चव घ्यायला नक्कीच या. मगाशी ऐकलं असेल यांचे मसाले आहेत ना ते गावावर येतात आणि गावावरनं जर आलेले मसाले असतील म्हणजे माझ्या शहरी भागामध्ये आपल्याला अशी क्वालिटी नाही भेटत त्या मसाल्यांची. त्यांचे गावावरनं मसाले येतात कारण की त्या क्वालिटीसाठी. तर खूप छान आहे, घरगुती जेवण आहे पुरा. बघू शकतो. मला भूक लागली ऍक्च्युली, मी पटापटा खातो, ह्याच्यात तुम्हाला मिळतो. तर चला, एवढा पाटील आता पोली भाजी केंद्र आहे आपला, हे तुम्हीच उभं केलाय पुरा. तर सुरुवात कशी काय केली तुम्ही सांगू शकाल का? पहिले घरगुती केलं होतं आम्ही. अच्छा. तर 15 वर्ष झाली चांगला बिझनेस चालू आहे आमचा. बरं. घरगुती सगळे आयटम असतात, मसाले वगैरे सगळे घरगुती बनवतो आम्ही आणि चांगला रिस्पॉन्स चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. भरपूर कस्टमर वगैरे येते, चांगलं स्वतःच सांगतात बाबा तुमचं चांगली क्वालिटी आहे. केली तेव्हा आपलं घरगुती म्हणजे घरातले भांड्यावरती चालू केलं, घरातल्या टोपावरती चालू केलं. अच्छा, बरोबर बरोबर. आणि मी मागापासून ऑब्झर्व केलाय की आपल्या इथे आहेत ना म्हणजे रेट्स लय कमी आहेत. याचं एक कारण सांगाल का आम्हाला? स्वस्त आपलं इथे तर 2 रुपये भेटले बस झाले, पण जास्त काही हे करत नाही. बरोबर. रिजनेबल. घरगुती सगळे असल्यामुळे आम्ही तिघही मुलगा असतो, मंडळी असते, बरोबर. 2-3 पोरं बाहेरचे आहेत. तेवढ्यात आमचं निघून जातो खर्च, जास्तच काय आशा आम्ही करत नाही. जेवढ्यात निघते तेवढं समाधानी आहे. म्हणजे कोण पण गोरगरिबांना परवडण्यासारखं तरी आपला कोणी आलं तरी म्हणजे खुशीत जेवण जातं. हो हो, ते तर आहे. नाराज कोण होणार नाही, रेट साठी क्वालिटी साठी नाराज कोण होत नाही.
बरोबर. तर चला मंडळी, बघत असाल आपण आता ट्राय केली, म्हणजे चिकन सुका थाली घेतली होती, त्याच्यामध्ये काय काय मिळालं ते तुम्ही बघितलं मित्रांनो. खूप चांगली चव आहे मित्रांनो, आणि कमी दरात जर तुम्हाला खायचं असेल तर नक्की या ठाण्याच्या पोलीभाजी केंद्राला भेट द्या. कारण की मित्रांनो, पाटील पोलीभाजी केंद्र ह्या ठाण्यामध्ये जास्त रिजनेबल आहे. तुम्ही बोलू शकता मुंबईमध्ये तर बोलू शकता की काय तसं मिळणार आहे आपल्याला, तर ठाण्याला जे तुम्ही इथं भेट द्या. कारण की ठाण्याच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. या भेट द्या. तुम्हाला इथे ना नॉनव्हेज मध्ये भरपूर प्रकार मिळणार खायला. कारण की बघितलं असाल आपण आधीवरील व्हिडिओमध्ये बघितलात की भरपूर प्रकार आहेत. म्हणजे नॉनव्हेज मध्ये इथे मटन मध्ये आहे, चिकन मध्ये आहेत, मच्छी मध्ये आहेत, अजून त्याच्या मटन मध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे तसंच कलेजी बोललात तर अजून वजडी, ह्या सर्व तुम्हाला मिळणार आहे. पाया, सूप, सर्व काही आपल्या इथं मिळणार आहे मित्रांनो. तर नक्की या इथं व्हिजिट करा, भेट द्या मित्रांनो. मराठी माणूस कुठेतरी आपला काहीतरी करतोय, आणि ह्यांना आता पहिले 15 ते वर्ष झाली इथे म्हणजे या बिझनेस मध्ये आहेत. म्हणजे त्या घरापासून हा बिझनेस ते चालू करतायत. इथे शॉप लावून त्याला 12 वर्ष झाली. खूप चांगली चव आहे, नक्की या इथे. आणि एक तव्यावरचा स्वाद तुम्ही नक्की घेऊन बघा, घाटी मसाल्यांसोबत मिळून. व्हिडिओ पहिली कशी वाटली मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा मात्र करा विसरू नका. असेच आपण एक स्टॉल घेत असतो, हॉटेल फिरत असतो, पोलीभाजी केंद्र घेऊन येत असतो. तर नक्की मिस होईल म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.